Hello students, in earlier lecture we studied about basic concept thermodynamics. In this lecture we are going to study what is mean by thermal equilibrium. But before going to this point, we all know about heat. What is the simple definition of heat? Heat is a form of energy. Heat is a form of energy and you already studied one important property of heat, and that property is we can transfer the heat. आपण हीट काय करू शकतोय, ट्रान्सफर करू शकतोय. आता इथे आपण ट्रान्सफर्ड वर्ड यूज केलेला आहे, म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स किंवा सिस्टम्स असणार आहेत. सपोज हिअर वी कन्सिडर टू बॉडीज. First body is hot body and second body is cold body. Okay, we all know we can transfer the heat, but the way of transformation is always from hot body to cold body. That means if we take two objects in contact, then there is a transfer of heat is possible, but the way of transformation is always from hotter body to colder body. Suppose we consider two systems, system A and system B. Actually we consider two glasses. In first glass, that is in glass A, we consider a hot water, and in glass B consider cold water. ओके, आता आपण जो फर्स्ट ग्लास कन्सिडर केलेला आहे, हॉट वॉटर आपण म्हणतोय, म्हणजे त्याचं जे टेम्परेचर TH आपण कन्सिडर केलं आहे ते काहीतरी 90 डिग्री सेल्सिअस असेल. आणि सेकंड जो ग्लास म्हणजे बी सिस्टम जे आपण कन्सिडर केलेले आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते मे बी 27 डिग्री सेल्सिअस असेल, दॅट इज रूम टेम्परेचर. सपोज आपण ह्या दोन्ही ग्लासेसमध्ये एक एक थर्मोमीटर टाकला, तर हा थर्मोमीटर तुम्हाला काय इंडिकेट करणार आहे, त्या वॉटरचं टेम्परेचर इंडिकेट करणार आहे. ओके, आता जे हॉट वॉटर आहे टेम्परेचर मे बी 90 डिग्री सेल्सिअस असेल आणि कोल्ड वॉटरचं किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस आहे. ही आपली फिगर 1 आहे. ठीक आहे. आता ह्या सेकंड फिगरमध्ये आपण परत त्याच सिस्टम्स कन्सिडर केलेल्या आहेत, दॅट इज सिस्टम ए अँड बी कन्सिडर केलेल्या आहेत. फक्त जो हॉट वॉटर ग्लास होता त्या हॉट वॉटर ग्लासमध्ये आपण आपला कोल्ड वॉटर ग्लास पुट केलेला आहे. आता जर तुम्ही टेम्परेचर मेजर केला तर तुम्हाला इथं टेम्परेचर डिफरन्स दिसेल, म्हणजे मगाशी जे टेम्परेचर 90 डिग्री सेल्सिअस होतं ते आता चेंज झालेलं दिसणार आहे. कारण या कंडिशनला आल्यानंतर आपण आत्ताच प्रॉपर्टी हीटची बघितलेली आहे, वी कॅन ट्रान्सफर द हीट फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. मीन्स इन दिस केस there is a transfer of heat is possible, and that transfer is always from hot object to cold object, that is from hot water to cold water, that is from A to B. That is heat is transferred from object or system A to system B. Then what happen when we measure a temperature after some time? Suppose we measure temperature after 15 minutes. Then what happened? Temperature of hot water becomes maybe 75 degrees Celsius, and temperature of cold water may be something 35 degrees Celsius. That means here what happen when there is a transfer of heat. आता जे हॉट ऑब्जेक्ट आपला आहे म्हणजे हॉट वॉटर जे आहे हे हीट ट्रान्सफर करतंय टू द कोल्ड वॉटर, म्हणजेच ते हीट काय करणार आहे, काहीतरी हीट लॉस करणार आहे. आणि म्हणून एचं टेम्परेचर जे आहे ते काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. आणि जो ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलं आहे, सिस्टम जी कन्सिडर केलेली आहे ती हीट गेन करते, स्वतःकडे हीट घेते, आणि त्याच्यामुळे त्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर इथं काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे ॲज कम्पेअर टू द अर्लियर टेम्परेचर ऑर ॲट इट्स इनिशियल स्टेट. म्हणजे ह्या केसमध्ये काय झालेलं आहे, हीट ट्रान्सफर झालेलं आहे फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू cold object, that is from A to B. Suppose we again measure a temperature after 15 minutes. At that time
what we observe, temperature of A is equal to temperature of B. That means temperature of hot water may be something 50 degrees Celsius and temperature of cold water that also 50 degree Celsius. म्हणजे हे दोन्ही आपल्या सिस्टम्स ज्या आहेत ह्या दोन्ही सिस्टम्स एकाच टेम्परेचरला आलेल्या आहेत आणि ह्या कंडिशनला आल्यानंतर इथं हीट्स ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे इथं टेम्परेचर सेम झाल्यानंतर हीटचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते हीट ट्रान्सफर इथं थांबलेलं आहे आणि त्या पर्टिक्युलर स्टेटला आपण म्हणतोय थर्मल इक्विलिब्रियम स्टेट. दॅट इज व्हेन टू ऑब्जेक्ट्स आर इन कॉन्टॅक्ट. आपण जर दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्टमध्ये घेतले तर हीट ट्रान्सफर होते आणि तो जो वे आहे ट्रान्सफर होण्याचा तो कुठून कुठे आहे, फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. अँड आफ्टर सम टाईम व्हेन टू सिस्टम्स, आपण ज्या टू सिस्टम्स कन्सिडर केले आहे, व्हेन टू सिस्टम्स रिचेस ॲट द सेम टेम्परेचर there is a no more transfer of heat is possible and that particular state is called as a thermal equilibrium state. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थर्मल इक्विलिब्रियम स्टेट आपण कशाला म्हणू शकतोय, सेम टेम्परेचर स्टेट और सेम टेम्परेचर स्टेट. दॅट इज व्हेन टू ऑब्जेक्ट्स, आपण जे दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केलेले आहेत, व्हेन टू ऑब्जेक्ट हॅव सेम टेम्परेचर दॅट मीन्स दॅट टू ऑब्जेक्ट्स आर ॲट थर्मल इक्विलिब्रियम. ते दोन्ही ऑब्जेक्ट काय आहेत आता थर्मल इक्विलिब्रियम स्टेटला आहेत. सपोज आपण एक्झाम्पल आपल्या डेली लाईफमधलं घेऊ शकतोय रेफ्रिजरेटरचं. आपण आपल्या घरी रेफ्रिजरेटरचा यूज करतोय. आता या रेफ्रिजरेटरचा यूज आपण सपोज व्हेजिटेबल्ससाठी करत असेल, भाज्या ठेवायसाठी करत असेल, तर व्हेजिटेबल्स आपण त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत असताना त्याचं जे टेम्परेचर आहे मे बी रूम टेम्परेचर असणार आहे 27 डिग्री सेल्सिअस असेल. ठीक आहे. आणि काही वेळानंतर किंवा सपोज तुम्ही रात्री व्हेजिटेबल्स तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला असेल अँड ॲट द मॉर्निंग जर तुम्ही त्या व्हेजिटेबल्स त्या रेफ्रिजरेटरमधनं बाहेर काढला तर तुमच्या रेफ्रिजरेटरचं जे टेम्परेचर आहे तेवढंच टेम्परेचर कशाचं असणार आहे, या व्हेजिटेबल्सचं असणार आहे. याचा अर्थ आपल्याला कळतोय का, या पॉईंटला आल्यानंतर तुमचा रेफ्रिजरेटर आणि त्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे इथं सुद्धा दोन ऑब्जेक्ट झाले. पहिला ऑब्जेक्ट कुठला आहे, रेफ्रिजरेटर आहे. सेकंड ऑब्जेक्ट कुठला आहे, व्हेजिटेबल्स आहेत. आणि हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर म्हणजे आपण व्हेजिटेबल्स फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर दोघांचं जे टेम्परेचर आहे ते काय झालेलं आहे, टेम्परेचर सेम झालेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणणार आहे दॅट टू ऑब्जेक्ट्स और दॅट टू सिस्टम्स means refrigerator and vegetables are at the thermal equilibrium or at thermal equilibrium state. Okay, so this all about thermal equilibrium